Hello dear students, welcome in the online lecture of Mr. Kagni sir. Friends, in this video we are going to learn about 4.3 Around the World in 80 Days. This is a famous novel in French language written by Jules Gabriel Verne. Actually he was the French novelist, poet and playwright. Verne हे फ्रेंच भाषेमधले एक नामांकित अशा प्रकारचे कादंबरीकार, लेखक आणि नाटककार आणि कवीसुद्धा होते. वर्ने रोट वाइडली पॉप्युलर सिरीज ॲडव्हेंचर नॉवेल्स इन्क्लुडिंग जर्नी ऑफ सेंटर ऑफ द अर्थ 1864, 20,000 लीग्स अंडर द सी 1870 अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 1873. वर्ने यांनी नामांकित अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये एक 1864ला त्यांनी जर्नी ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1870ला 20,000 लीग अंडर द सी हे पुस्तक लिहिलं आणि 1873ला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे पुस्तक लिहिलं. या ठिकाणी आपण अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. Verne is generally considered the major literary author in the France and most of the Europe. Verne has been the second most translated author in the world. आणि जगामधले जे काही कादंबरीकार आणि लेखक आहेत, जे भाषांतरित पुस्तकं लिहितात, त्यामधले नंबर 2चे लेखक वर्ने यांचं नाव घेतलं जातं. वर्ने ही यांचं जे काही लिखाण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे ते फ्रान्स आणि युरोप या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण या कादंबरीतले पात्र जर पाहिले तर महत्त्वाचे पात्र बघा, फिलिस फॉग हे एक आहे, पासप्रोट हे एक आहे, ऑडा आहे आणि डिटेक्टिव्ह फिक्स आहे. हे 4 जी काही पात्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत, हे अतिशय महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत आणि फिलिस फॉग यांच्याच अवतीभोवती पूर्णपणे हे कादंबरी जी आहे ती या ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त काही मायनर कॅरेक्टर्स आहेत आणि ही मायनर कॅरेक्टर्स आपण नंतर स्टडी करत असताना याविषयी डिटेल पाहणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो. यानंतर जी थीम आहे या संबंधित कादंबरीची, ती थीम जो आहे तो मूळ विषय काय आहे ते आपण समजावून घेऊयात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय पाहणार आहोत की आपण आधीच बघितलेला आहे की नॉवेल म्हणजे कादंबरीचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम थीम पाहायचा असतो, प्लॉट बघितला जात असतो, कॅरेक्टर्स पाहिल्या जात असतात, सेटिंग पाहिल्या जात असतं आणि त्याचबरोबर लँग्वेज पाहिल्या जात असते. तत्पूर्वी आपण इथे थीम बघणार आहोत, या कादंबरीचा नेमका विषय काय आहे ते पाहणार आहोत. बघा या ठिकाणी मित्रांनो, द नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड द एक्साइटमेंट विच द रीडर कम अक्रॉस अँड एन्जॉय फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द एंड. ही जी काही कादंबरी आहे मुळामध्ये बघा इथे ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट एक महत्त्वाचं धाडस या ठिकाणी दिलेलं आहे आणि नेमकं पुढं काय होतं अशा प्रकारची आतुरता याच्यामध्ये वाचकांना या ठिकाणी लागत असते. फिलिप फॉग हे जे मेन कॅरेक्टर आहे, द मेजर कॅरेक्टर इन द नॉवेल ॲक्सेप्टेड द चॅलेंज अँड टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज अँड अकम्प्लिशिंग दिस फीट ही गोज थ्रू द व्हेरियस लँड अँड मीट विथ डायव्हर्स ॲडव्हेंचरस. आणि ही जी काही कॅरेक्टर आहे फिलिस फॉग नावाचं जे कॅरेक्टर हे मुख्य पात्र आहे याच्यामध्ये आणि ते एक चॅलेंज स्वीकारत असतं. मी 80 दिवसामध्ये प्रवास करून येतो संपूर्ण जगाचा. अँड अकम्प्लिशिंग दिस फीट ही गोज द व्हेरियस लँड, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेलेत आणि विशेष म्हणजे डायव्हर्स ॲडव्हेंचरस, वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे काही धाडस आहेत, वेगवेगळ्या धाडसांनासुद्धा त्यांना आव्हान द्यावं लागलेलं होतं, ॲडव्हेंचरस त्यांना करावे लागलेले होते. त्याचबरोबर दस द नॉवेल प्रोसीड ॲट अ फास्ट पेस अँड देर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम द व्हेरियस एन्काउंटर्स. आणि ही जी काही कादंबरी आहे ही एवढी फास्ट पुढे जात असते, पण जात असताना बघा सम एक्साइटमेंट, एक काहीतरी खळबळजनक अशा प्रकारची घटना नेहमी घडत असते आणि पुढे जात असताना अशा पद्धतीने एक व्हेरियस एन्काउंटर्स, अशा पद्धतीने विविध घटना त्यांच्यासमोर येत असतात. आणि ही फार महत्त्वाचा हा जो विषय आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात, ते प्रश्न आपण सोडवायचे असतात. या ठिकाणी बघा, द ब्युटी ऑफ द नॉवेल इज दॅट द रायटर टेक द रीडर्स टू अ जर्नी ऑफ मेनी हेअर रेजिंग इन्सिडंट्स अँड एक्साइटिंग ॲडव्हेंचरस थ्रिलिंग यट ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड.
एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या कादंबरीचं सौंदर्य कशामध्ये आहे. या कादंबरीचं सौंदर्य बघा इथे दिले. रायटर टेक्स द रीडर जर्नी. एक सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण जगाचा प्रवास आहे आणि अंगावरती शहारे उभे राहतील. हेअर रेझिंग इन्सिडंट्स, अशा प्रकारच्या काही घटना, आश्चर्यक अशा प्रकारच्या घटना, धाडसी अशा प्रकारच्या घटना आणि रोमांचक घटना, आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जावं तिथं जगाचं सौंदर्यसुद्धा यांनी वर्णन केलेलं आहे. की एक प्रवास जो आहे, प्रवास वर्णन म्हटलं तरी चालेल ही जी कादंबरी आहे ती. त्याचबरोबर द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ धिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाईम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा या ठिकाणी की ही जी कादंबरी आहे या कादंबरीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते आहे वेळ. धाडस आणि वेळ आणि जगाचा प्रवास. आता संपूर्ण जगाचा प्रवास करत असताना काही वेगवेगळे आलेले अनुभव आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हटलेलं आहे वेळ. इट इलस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट द टाईम इज फिकल. इथं पुन्हा पुन्हा मेन्शन केलेलं आहे बघा, पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे बघा की वेळ हा अस्थिर असतो. फिकल मीन्स अस्थिर किंवा चंचल. वेळ हा चंचल आहे. वेळ कुणासाठीही थांबत नाही. अँड आयदर वर्क फॉर ऑर अगेन्स्ट देम. इन मेनी केसेस टाईम फॉल्स देअर प्लेन वेन दे डिले built up and ships and trains live without them that sometimes land the characters in troubles. आणि बऱ्याचशा वेळेला बघा या ठिकाणी वेळ जो काही आहे बऱ्याचशा वेळेला आपल्याला तो हरवत असतो. फॉइल्स मीन्स हरवणे, म्हणजे हरविणे, म्हणजे जिंकू न देणे. बऱ्याचशा वेळेला काय होतं असतं, आपल्याला ट्रेन पकडायची असते, आपल्याला कुठेतरी जहाजावरती कुठल्या तरी कामासाठी संबंधित व्यक्तींना जायचं असतं किंवा काहीतरी होत असतं आणि अशा वेळेला आपल्याला वेळ मिळत नाही किंवा वेळेअभावी आपल्याला ती संबंधित जी काही आहे गाड्या असतील, ट्रेन असेल, प्लेन असेल ते आपल्याला सापडत नाही आणि म्हणून ते पात्र जे काही, ते कॅरेक्टर जे काही आहे ते संकटात येत असतं अशा वेळेला. सो इन द एंड फॉग विन्स द बेट ॲज ही गेन अ डे व्हेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेटलाईन. आणि सरते शेवटी असं काय म्हटलेलं बघा इथे की शेवटी एंडिंगला फॉग हे जे कॅरेक्टर आहे, फॉग हे कॅरेक्टर शर्यत तिथं जिंकत असतं. अँड ही गेन अ डे क्रॉसिंग इंटरनॅशनल डेटलाईन. आणि अशा वेळेला त्याला शर्यत ते जिंकत असतं. द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. एक सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा संदेश या कादंबरीमधून दिलेला आहे मित्रांनो. वेळेला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट टू वर्क अँड ह्युमन आर इट्स मर्सी. आणि वेळ आपल्या आपल्या कामावरती वेळेवरती काम करत असते. वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि बऱ्याचशा वेळेस आपण असं म्हणत असतो की वेळ माझ्यासाठी थांबत नाही, कुणासाठी थांबत नाही. आणि म्हणून जी मानवजात आहे त्या मानवजातीवरती जणू काही एक दया केलेली आहे वेळेने. एक जी टाईम आहे तो टाईम जे आहे ते. बिफोर हीज जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ह अ सॉलिटरी लाईफ. फॉग जे कॅरेक्टर मेन आहे ते कॅरेक्टर सॉलिटरी एक प्रवासाला सुरू करण्याच्या आधी एक अतिशय एकांतवासातलं जीवन जगत होतं. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू द अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज प्रिसाइज बाय द अदर पीपल. स्वतःची काळजी घेणं, इतरांची काळजी घेणं, लोक त्याला ओळखतसुद्धा होते, परसिव्ड करत होते, लोक जाणत होते त्याला की हा माणूस अशा प्रकारचा आहे वगैरे वगैरे. बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रेकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स बोथ फ्रॉम ऑफ द लव विथ ऑडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पासप्राऊट. आता या ठिकाणी जेव्हा ट्रिप संपत असते, ट्रिप संपल्याच्या नंतर ही रेकग्नाइज्ड, लोक त्यांना महत्त्वाच्या विशेष गोष्टीमुळे ओळखत होते. आणि विशेष म्हणजे या पात्राला, फॉग नावाच्या पात्राला कशाची ओळख नंतर झाली होती, ती पूर्ण ट्रिप संपल्याच्या नंतर द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. माणसांचं जे काही नातं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे आणि ते बोथ इन द फॉर्म ऑफ लव. मग ते प्रेमाच्या प्रतीचं नातं असो जसं ऑडासोबत झालेलं होतं, किंवा फ्रेंडशिपचं मैत्रीचं नातं असो, एक लॉयल्टीचं नातं असो, एकमेकाच्या प्रती असलेला जो काही विश्वास आहे जसं पासपराऊटसोबत झालेलं होतं. ही गोष्ट या ठिकाणी फॉगने शिकलेली होती. अबव ऑल दीज न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएशन इज ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन फ्रॉम धिस ट्रिप. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय मिळवलेली होती, गेन मीन्स मिळवणे,
या सहलीतून फॉगला काय मिळालेलं होतं? सहलीतून फॉगला मिळालेलं होतं अप्रिशिएशन, लोकांकडनं झालेलं कौतुक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळ्या गोष्टी ज्या नवीन गोष्टी त्यांनी समजून घेतलेल्या होत्या आणि ह्या गोष्टी त्याला ट्रिपमधून मिळालेल्या होत्या. दो ही हॅज द ऑपॉर्च्युनिटी टू ट्रबल हिज फॉर्च्यून, फॉग्स मोटिवेशन टू एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर्स हॅज लिटल टू डू विथ मनी. आणि बऱ्याचशा वेळेला फॉगचं मोटिवेशन, फॉग म्हणत असतो की मोटिवेट करतो लोकांना, आणि तो मोटिवेट करत असताना लोकांना स्पष्टपणे सांगत असतो, तुम्ही जे काही ॲडव्हेंचर्स करणार आहात, तुम्ही जे काही धाडस करणार आहात कोणत्याही गोष्टीचं, हे धाडस करताना तुम्हाला डेफिनेटली कुठल्या ना कुठल्या तरी अडचणी येतील, आणि पण तुम्ही क्रेझी व्हा. तुम्ही एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीचं वेडं व्हा, तुमच्या मनामध्ये वेडं निर्माण होऊ द्या, जेणेकरून तुम्ही ती गोष्ट पूर्ण करसाल. परंतु त्या ॲडव्हेंचरमधनं लिटल टू डू विथ द मनी, जास्तीत जास्त पैसा मिळेलच असं सांगता येत नाही, परंतु एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही वेड व्हा. वेड झाल्यानंतर ती गोष्ट डेफिनेटली तुम्ही करू शकता. इन्स्टेड ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्याच्या बाबतीमध्ये, ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर, मान सन्मान जो काही होता त्याच्याकडनं राखलेला होता आणि एक सिद्ध करून दाखवलेलं होतं. प्रूव्ह मीन्स सिद्ध करणे. हिज ओर्थ, आपली स्वतःची लायकी जी काही आहे, टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लबच्या माणसांसोबत आपण लायकी स्वतःची सिद्ध करून दाखवलेली. टू शो दॅट ही कॅन व्हॉट ही सेट टू डू, जे काही मनात ठरवलेले ते मी करू शकतो, ही अशा प्रकारची लायकी करून त्याने दाखवलेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची चीड मनात निर्माण व्हायला पाहिजे की मी हे करून दाखवेल म्हणून. हाच संदेश आपल्याला या फॉग कॅरेक्टरमधनं, या कादंबरीमधनं मिळणार आहे. फॉग स्पेंड्स नियरली ऑल हिज मनी अलॉंग द वे, शोईंग दॅट रिचेस आर नॉट दॅट ही इज ट्रूली फॉर आउट. फॉगनं जवळचा जो काही पैसा होता तो संपूर्ण पैसा खर्च करून टाकला, जग पाहण्यासाठी पैसा खर्च करून टाकला. शो दॅट रिचेस आर नॉट, आणि जी श्रीमंती आहे ती श्रीमंती बाहेर पडल्याच्यानंतर खरोखर आपल्याला लक्षात येते, पैसा घरी जवळ असल्याच्या नंतरची ती श्रीमंती नाही, ते संपूर्ण जग पाहण्याची जी श्रीमंती आहे. फॉर फिलिप फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आणि म्हणून फिलिप फॉगने या ठिकाणी एक स्टेटमेंट आपल्यासाठी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं आहे. ऑनर मीन्स मान सन्मान. ऑनर इज इम्पॉर्टंट दॅन मनी. मान सन्मान हा माणसाला पैशापेक्षा सर्वश्रेष्ठ असतो, महत्त्वाचा असतो. थ्रू आउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर वेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्हाला कुठली तरी चांगली फळं चाखायची असतील तर तुम्हाला अडीअडचणीला तोंड द्यावंच लागेल. इथे फॉग आणि त्याची जी काही मित्रमंडळी होती त्यांनासुद्धा एन्काउंटर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मुठभेड करावी लागली, जे काही संघर्ष करावा लागला, त्यामुळे त्यांना खूप अडथळे निर्माण झाले, ऑब्स्टॅकल निर्माण झाले त्यांच्या मार्गामध्ये. दीज चॅलेंजेस अलाउ देम टू यूज देअर क्विक थिंकिंग टू कम अप with the innovative solution to even the most complicated problems, relaying the message that no problem is unsolvable. एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दीज चॅलेंजेस, हे जे चॅलेंज त्यांनी स्वीकारलेलं होतं, अलाउ केलेलं होतं, आणि हे चॅलेंज स्वीकारलेलं असल्यामुळे नवीन काहीतरी करण्याची इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, एखादी अडचण आली त्याच्यावरती नवीन मार्ग काढणे, कुठला तरी नवीन मार्ग काढणे, कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स जे काही असतील या सगळ्या कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्सवरती, समस्येवरती उत्तर काढण्यासाठी आणि एका गोष्टीवरती त्यांनी विश्वास ठेवलेला होता मित्रांनो. ती गोष्ट अशा प्रकारची होती, रिले मीन्स विश्वास ठेवणे. रिलेईंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल. जगामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न हा अनसॉल्वेबल नाही, म्हणजे सोडवू शकत नाही असं नाही, प्रत्येकाला उत्तर आहे. आपण नेहमी म्हणत असतो, ओनली नथिंग इज impossible, everything is possible in the world. It is not only Fogg who shows his clear wit in the coming up with solutions. आता या ठिकाणी फॉग यांनी केवळच एकट्यानेच फक्त अशा पद्धतीने शिकलेलं होतं असं नाही. विट मीन्स स्वतःची जी काही बुद्धी आहे वापरणे, व्यवहार ज्ञानासाठी बुद्धी वापरणे, प्रत्येक उत्तर शोधण्यासाठी बुद्धी वापरणे. त्या फॉगबरोबरच पॉस्परट हे कॅरेक्टरसुद्धा याच्यातून हे शिकत असतं की कुठल्याही प्रश्नावरती उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतं. शोज हिज इंजिन्युइटी इन मल्टिपल सिच्युएशन.
आणि जी काही त्याचे जे चातुर्य, इंजेन्युइटी, हुशारी जी काही आहे, मल्टिपल सिच्युएशन, मल्टिपल म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, सिच्युएशन मीन्स परिस्थिती, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यामध्ये हे जे दोन्हीही कॅरेक्टर्स आहेत ते दोन्ही कॅरेक्टर्स एक्सपर्ट होत असतात या कादंबरीमधनं आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास हा पूर्ण होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे काही पार्ट आहे ज्याला प्लॉट म्हटलेला आहे कादंबरीचा, तो प्लॉट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एक सांगतो की जर आपण नवीन असाल व्हिडिओ पाहत असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विशेष म्हणजे कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला काही सुधारणा करता येतील माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या टीचिंगमध्ये.